मॅक्स किसान मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. आपल्याला माहिती आहे की राज्यभर पाऊस जो आहे ह्या वर्षी चांगला पाऊस झाला. हवामान खात्याने ज्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता त्यानुसार त्यापेक्षा जास्त पाऊस जो आहे सरासरीपेक्षा पाऊस राज्यभर येतोय. मात्र परतीचा पाऊस कधी येणार या संदर्भातली माहिती आणि शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी करावी आणि शेतकऱ्यांनी कशाबाबत या संदर्भात सामना करावा या संदर्भातलं चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर जे IMD माजी हवामान तज्ञ जे आहेत पुण्याचे अनुपम कश्यपी जे आहेत ते आपल्याशी जुळलेले आहेत. तसंच कृषी माजी संचालक जे आहेत ते अनिल भोकरे जे आहेत ते सुद्धा जॉईन झालेत. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शेतकरी आणि हवामान खातं यांचं खूप जवळचं नातं आहे आणि यामध्ये ह्या वर्षी ज्या ठिकाणी पाऊस पडायला पाहिजे त्या ठिकाणी जास्तीचा पाऊस पडला. काही ठिकाणी कमी पाऊस झाल्यानंतर मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र सर्वदूर जो आहे पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे. काही भागामध्ये कमी जास्त प्रमाणात झाला असेल तर गेल्या 2-4 दिवसामध्ये जर बघितलं का आपण मराठवाडा आणि विदर्भामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे. मराठवाड्यामध्ये मध्ये गॅप गेला होता मात्र संपूर्ण भरून काढलेलं आहे पावसाने आणि आता जो परतीचा पाऊस पिकं जे आहेत शेतकऱ्यांची पिकं बऱ्यापैकी आलेले आहेत मात्र पिकांचं सुद्धा जास्तीच्या पावसामुळे नुकसान होताना दिसतंय. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान होतंय. हवामान खात्याचा नेमकं काय अंदाज आहे? परतीचा पाऊस कसा असणार आहे आणि त्या संदर्भातलं नेमकं पुढचं नियोजन शेतकऱ्यांनी काय करावं या संपूर्ण जो हवामान तज्ञ आणि कृषी तज्ञ आपल्याबरोबर आहेत. आपलं दोघांचं स्वागत करतो मी मॅक्स किसान मध्ये. अनुपमजी, माझा पहिला प्रश्न अनुपमजींनाच असेल की अनुपमजी, परतीचा पाऊस नेमका आता कसा असणार आहे? कारण परतीचा पाऊस आपण म्हणतो सप्टेंबरच्या एंड पर्यंत परतीचा पाऊस असतो मात्र हा पाऊस जो आहे हा पुढे आता राहणार की ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जाणार? कारण ग्लोबल वॉर्मिंग नुसार हवामानाचं पूर्ण अंदाज बदललेत. नेमकं काय असेल, आपण काय सांगणार हवामानाचा अंदाज? यस, आपने सही पूछा. बेसिकली जो मानसून मंथ है एज पर डेफिनेशन जून टू सितंबर, तो सितंबर एंड से ही मोर और लेस विड्रॉल फेज ऑफ जो बारिश यानी कि प्रतीचा पाउस ये शुरू हो जाता है. तो अभी तक जो सिग्नल मिल रहा है हमें कि प्रतीचा पाउस बेसिकली जैसे जैसे आप जानते हैं केरल होते हुए ये मानसून करंट उत्तर की तरफ एवं नॉर्थ वेस्ट की तरफ आगे प्रोग्रेस होता है. तो मतलब साउथ होते हुए. सिमिलरली विड्रॉल फेज में भी जस्ट रिवर्स, मतलब नॉर्थ वेस्ट पहले विड्रॉल होगा, उसके बाद स्लोली स्लोली सेंट्रल इंडिया होके आंध्र प्रदेश एवं उसके बाद सदर्न पार्ट ऑफ इंडिया यहाँ पे आपका नॉर्थ ईस्ट मानसून एक्टिव हो जाएगा. तो ओवरऑल जो देखा जाता है अभी जो एक्सटेंडेड रेंज पूर्वानुमान यानी कि विस्तृत अवधि पूर्वानुमान ये करीब 3-4 हफ्ते तक जानकारी देता है. अभी जो रिपोर्ट मिल रहा है कि करंट वीक स्पेशली विदर्भ बारिश ज्यादा होगा एवं करंट वीक आपका मोर और लेस 12 सितंबर तक चलेगा. 12 सितंबर से 19 सितंबर ये शायद पीरियड में अराउंड 15 to 19 आई फील कि नॉर्थ वेस्ट पार्ट ऑफ कंट्री यहाँ से विड्रॉल अर्लीस्ट शुरू होने का संभावना है. तो ये फेज मतलब राजस्थान, वेस्ट राजस्थान, ईस्ट राजस्थान होते हुए एवं पंजाब हरियाणा होते हुए स्लोली ये विड्रॉल फेज शुरू हो जाएगा एवं मे बी एरियाज ऑफ लिटिल बिट गुजरात, सौराष्ट्र कच्छ एरिया स्पेशली, तो ये होते हुए शुरू होगा. हमारे प्रदेश के लिए, महाराष्ट्र के लिए जो देखा जा रहा है नेक्स्ट वीक से ही बारिश थोड़ा कम हो जाएगा. जो आपने बताया एवं फैक्ट एंड फिगर्स आर लाइक दैट कि ये बार जो सरासरी पेक्षा काफी जास्त पाऊस हो गया, ऑलरेडी हो चुका है. यानी एवं स्पेशली मध्य महाराष्ट्र, कोकण, इवन मराठवाडा एंड विदर्भ सगळे संभाग मध्ये बारिश सरासरी पेक्षा काफी ज्यादा, नॉट ज्यादा, काफी ज्यादा हुआ. इवन यू कैन रेट इट एज एक्सेस रेन. मुझे जितना पता है हिंगोली छोड़ के बाकी जगह सब बारिश ज्यादा हुआ. एवं अभी करंट फेज में भी विदर्भ एरिया आज के दिन 2-4 जिला में चंद्रपुर, गढ़चिरौली, गोंदिया ये सब जिला में रेड अलर्ट है. एक्सपेक्टेड 12-13 तारीख से हमारे प्रदेश में बारिश कम हो जाएगा. दैट इज नंबर 1. नंबर 2, जो विड्रॉल फेज ऑफ रेन
ये नॉर्थ वेस्ट पार्ट ऑफ इंडिया, राजस्थान, एडजेसेंट पंजाब, हरियाणा, सौराष्ट्र एरिया से अराउंड 15-20 सितंबर तक शुरू हो जाएगा। कमिंग टू हमारे प्रदेश का उत्तरी हिस्सा, एवं स्पेशली मुझे लगता है मध्य महाराष्ट्र, मराठवाड़ा का हिस्सा, यहाँ पे एक्सपेक्टेड समथिंग लास्ट वीक ऑफ सितंबर से प्रतीचा पाउस देखने को मिलेगा। एवं इसके बाद कोंकण एरिया, ये इसका विड्रॉल होने में टाइम लगेगा। एवं विदर्भ जो हमारा एक्सटेंडेड रेंज पूर्वानुमान, विस्तृत अवधि पूर्वानुमान, ये दिखा रहा है कि विदर्भ एरिया शायद और थोड़ा टाइम बारिश चलेगा। ओवरऑल ये बोल सकते हैं कि मानसून का जो विड्रॉल फेज मोरलेस एंड ऑफ सितंबर, अर्ली अक्टूबर होते हुए हमारे प्रदेश में शुरुआत होने का संभावना है। एवं ये जो साउथ वेस्ट मानसून विड्रॉल फेज मोस्टली एक्सपेक्टेड हमारे प्रदेश पूरा के पूरा प्रदेश से विड्रॉल मे बी अराउंड 15 अक्टूबर के आसपास होने का संभावना है। ओके सर, ऑक्टोबर पर्यंत म्हणजे परतीचा पाऊस चालणार आहे असं अनुपमजी जे आहेत IMD चे माजी संचालक जे आहेत आता त्यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये जर बघितलं की कृषी म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय संदेश असेल, नेमकं शेतकऱ्यांचा जर बघितलं तर पिकं अनेक ओळीचा खाली आहेत, अजून सुद्धा पिकं पाण्याखाली आहेत, बरेच गुडघाभर पाणी काही भागांमध्ये, महाराष्ट्राच्या बरोबर 60 ते 70% पिकं अशीच परिस्थिती, काही पिकं जे आहेत पिवळी पडली अति पावसामुळे। तर हा नेमका परतीचा पावसाचा संदेश नेमका शेतकऱ्यांसाठी काय आहे आणि शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? अनिल बोकरे सर जे आहेत माजी कृषी संचालक, कृषी तज्ञ जे आहेत, शेतकरी मित्र म्हणून जातात। सर, अनिलजी सर, नेमकं काय तुम्हाला वाटतं, नेमकी शेतकऱ्यांसाठी काय संदेश असेल हा परतीच्या पावसाचा आणि काय काळजी घेतली पाहिजे? सर्वांना माझा नमस्कार। आणि जसं आता अनुपम सरांनी जसं सांगितलं आणि संतोष भाऊनी जो प्रश्न विचारलेला आहे, तर निश्चितच यावर्षी असं आपण बघितलं की प्रत्येक नक्षत्रामध्ये पाऊस आहे आणि निश्चितच तो फलदायी पण आहे, पण नुकसानकारक आता जास्तीचा झालेला आहे। तर जळगावमध्ये जसं पाहिलं तर 126% सरासरीचा पाऊस आहे आणि सुरुवातीला जून, जुलै, ऑगस्टमध्ये पाऊस नक्कीच आपल्याला 15 ऑगस्ट नंतर तर तो आपल्याला त्रासदायक झाला। पिकांना अंतर मशागत करता नाही आली, तणांचा फार मोठा प्रादुर्भाव झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फवारणीचं वेळापत्रक कोलमडलं। म्हणजे शेतकऱ्यांना तणनाशकं, त्याचप्रमाणे शिफारसीत कीटकनाशकं मारण्यासाठी फार अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे निश्चितच आता खरीप पिकांवरच्या सर्व, आमचा कापूस असेल, सोयाबीन असेल, कडधान्य पीक असतील, याच्यावरती विपरीत परिणाम उत्पादनाच्या दृष्टीने होणार आहे। पण नेव्हरदिलेस पाऊस हा फलदायीच असं आपण म्हणतो। म्हणजे मी नेहमीच म्हणतो की पडणारा पाऊस म्हणजे ओला दुष्काळ परवडला, पण आपल्याला कोरडा दुष्काळ नकोय आणि सुदैवाने ती आता पाळी आलेली आहे। मग आपल्याला खरीपाचं झालेलं नुकसान शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये भरून काढण्याची एक आता चांगली संधी आपल्याला पण मिळालेली आहे। आणि शेवटी नुकसान आता झालेलंच आहे, परंतु आपल्याला त्या नुकसानातून, कारण की दिस इज अ नॅचरल कॅलॅमिटी, याला आपण काही थांबवू शकणार नाहीये, परंतु आपण याच्यात काय करू शकतो, तर ज्या वेळेस आता पावसाचा खंड आहे आणि जसं डॉक्टर अनुपम सरांनी जे सांगितलं की परतीचा पाऊस, तर यावरती लक्ष ठेवून आपल्याला पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आपल्याला तो चांगल्या पद्धतीने कॅच कसा करता येईल, म्हणजे आम्हाला साठवण त्याची कशी करता येईल, पहिल्यांदा हे बघितलं पाहिजे। मग ते असेल रूफ वॉटर हार्वेस्टिंग असेल, छतावरचं सगळं पाणी असेल, नंतर ज्या कोरडवाहू क्षेत्र आहे, कारण आता बराचसा भाग महाराष्ट्राचा हा कोरडवाहू आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण बघतो की आपले 7 तालुके आता कोरडवाहू आहेत। मग याच्यामध्ये आम्हाला हा जास्तीचा पडणारा पाऊस, एक तर जमिनीतून वाहणारं जाणारं पाणी शेततळ्यामध्ये कसं आपल्याला साठवता येईल, नंतर मग वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर्समध्ये कसं करता येईल, सामूहिक शेततळ्यामध्ये कसं करता येईल, विहिरीमध्ये आम्हाला कसं करता येईल, तर हा एक उपक्रम आता तातडीने आपण केला पाहिजे। म्हणजे आपलं पाणी वाहून न जाता, कारण की मुरण्याची प्रक्रिया आता नैसर्गिकरित्या चांगली झालेली आहे आणि म्हणून आपल्याला रिचार्ज कसं करता येईल, आपल्या सर्वांचे स्ट्रक्चर ते बघितलं पाहिजे। दुसरं, पावसाचा खंड पडल्यानंतर मग जे काही स्ट्रक्चर्स आपले खराब झालेले आहेत, म्हणजे बांधबंदिस्ती ज्या ठिकाणी तुटले, जिथं माती वाहून गेलेली आहे, तर त्याचं सॉइल रिक्लेमेशनच्या बाबी आपण आता तातडीने केल्या पाहिजे। म्हणजे हा ओलावा टिकून राहील आणि कोरडवाहू क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला रब्बीची पिकं घेता येईल।
आणि मित्रांनो, मी एवढंच सांगेल की या सगळ्या याच्यातनं एक आपल्याला संधी पण आहे की रब्बीचं प्रिडॉमिनंट पीक आपलं रब्बी ज्वारी आणि आपल्याला हरभरा हा फार मोठ्या प्रमाणात घेता येईल, म्हणजे चाऱ्याचा पण प्रश्न मिटेल आणि हरभरा एक फार चांगलं नगदी पीक आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आता सुरू झालेलं आहे. फळ पिकांना देखील ते फार पूरक ठरणार आहे आणि म्हणून हे पाणी साठवणे, मुरवण्याची प्रक्रिया जी झालेली ती व्यवस्थित टिकून धरणे आणि रब्बी हंगामाचा आता नियोजनाकडे आता शेतकरी वळला पाहिजे. गटाने ते नियोजन केलं पाहिजे, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ते केलं पाहिजे. कृषी विद्यापीठाचे असलेले शिफारस वाहन, मग ते बीजोत्पादन असेल, नंतर हरभरा लागवडीचं तंत्रज्ञान असेल, नंतर गादी वाफ्यावरचं तंत्रज्ञान असेल, ज्याला आपण बीबीएफ तंत्रज्ञान म्हणतो, कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने. कारण की अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसाचा आपल्याला तोटा परवडणारा नाहीये. ते पीक आपल्याला फक्त 100% हातात घ्यायचं असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याला गादी वाफ्यावरती म्हणजे बीबीएफ तंत्रज्ञान हे मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्याला करण्याची आता संधी आहे यावर्षी. त्याचप्रमाणे जो काही चारा गवत यावर्षी भरपूर मिळालेला आहे, मक्यासारखं पीक भरपूर येतंय, तर आपल्याला मूर घास प्रकल्प हे मोठ्या प्रमाणात मूर घास तंत्रज्ञान समजून शेतकऱ्यांनी हिरव्या चाऱ्याची साठवणूक देखील आता चांगल्या पद्धतीने जर का केलं तर नक्कीच आपल्याला हा तोटा जनावरांच्या दृष्टीने, चाऱ्याच्या दृष्टीने, पाण्याच्या दृष्टीने आणि बांध बंदिस्ती दुरुस्ती आणि सगळ्यात प्रकारचे साठवणुकीचे जे काही माध्यम आहेत ते जर का चांगल्या पद्धतीने केले आणि रब्बीचं पीक नियोजन म्हणजे सगळ्या पद्धतीचं कडधान्य, तेलवर्गीय विशेष करून सूर्यफूल, नंतर चांगल्या पद्धतीचं आपल्याला उशिरा बाजरी म्हणजे अशा प्रकारचं आणि मका की जे महत्वाचं चांगलं रब्बी पीक आहे ते 100% आपल्याला चांगल्या पद्धतीने येण्यासाठी बीबीएफचा वापर आपण जर का केला तर नक्कीच मला असं वाटतं ते फलदायी ठरणार आहे. निश्चित म्हणजे खरीप हंगाम जवळजवळ बघितलं शेतकऱ्यांचा 50 ते 60% म्हणजे नुकसानच आहे. म्हणजे जनरली काही भागामध्ये पिकं बऱ्यापैकी उभे आहेत आणि काही या भागात पावसात 90% संघर्ष करतो. नुकसान झालंय, काही भागात 90% नुकसान झालेलं आहे. हा ओव्हरऑल महाराष्ट्राचं आपण बघितलं की 60-70 आणि काही भागात 90% नुकसान झालंय, जवळ शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. मी अनुपम कश्यपजी सरांकडे येतो. सर नेमका हा जो हे जे पावसाचं वातावरण है, ये जो बरसात का मौसम बदल गया है, इसका जो है अल नीनो जो उसपे व्यू था, तो उसपे क्या अल नीनो का क्या इम्पैक्ट है सब इसमें, आपको क्या लगता है? ओके, बेसिकली ये पृथ्वीच्या पाऊस का और 2-1 कैरेक्टरिस्टिक्स लेके बोलना चाहता हूँ, बिकॉज ये शेतकारी के साथ जुड़ा हुआ कुछ चीजें हैं जो कि हमारा कृषि तज्ञ उनको भी थोड़ा सहायता मिलेगा. अभी जो ये फेज रह गया बारिश माने सितंबर 9 तारीख के बाद अभी जो फेज रह गया, एक्सपेक्टेड पहले बताया अराउंड 15 से 20 सितंबर बारिश नॉर्थ वेस्ट इंडिया से विड्रॉल शुरू होगा. हमारे प्रदेश में बारिश ये 15 से 20 ये फेज से ही बारिश कम होता शुरू हो जाएगा एवं प्रदेश में ये सितंबर मिडल के बाद से ही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. सेकंड थिंग इज जो बारिश में नुकसान हुआ इसमें एक चीज मैं बोलूंगा, ये पृथ्वीच्या पाऊस का टिपिकल कुछ कैरेक्टर है. ये दिन भर आपका मानसून में जो बारिश होता है इट वुड नॉट बी लाइक दैट, वैसा नहीं होगा. ये होगा आफ्टरनून इवनिंग टाइम होगा मेघगर्जना कड़कड़ाहट सहित पावसाची शक्यता. तो इसमें और एक बड़ा चीज है, बहुत सारे शेतकारी ओपन फील्ड में रहने के कारण लाइटनिंग स्ट्राइक होकर डेथ हो जाता है. हर साल ये होता है. मैं तो ये चेतावनी देना चाहूंगा, कृपया वो जैसे ही सीबीसीएल देखेंगे मेघगर्जना कड़कड़ाहट वाला बादल बन गया तो ओपन फील्ड या पेड़ के नीचे खड़ा मत होइएगा, कुछ कंक्रीट स्ट्रक्चर के नीचे जाइए. इसके अलावा जैसे बताया ड्रेनेज के ऊपर ध्यान दीजिएगा, दैट इज ऑल्सो वेरी वेरी इंपॉर्टेंट. और इसका कॉम्पेंसेशन जो एक्सपेक्टेड, क्योंकि आपका ये खरीफ टाइम मानसून पीरियड के बाद जो प्रोफाइल स्टोर मॉइस्चर रहेगा, रवि कोई 2 मंथ्स 45-60 डेज कोई वेजिटेबल्स या कुछ भी क्रॉप्स लेके आपका जो नुकसान हुआ खरीफ सीजन में वो आप कुछ भरपाई कर सकते हैं. कमिंग टू एल नीनो,
एल निनो के साथ मानसून का जो जुड़ाव या एल निनो ला नीना अभी ये साल अगस्त ऑनवर्ड ला नीना फेज चल रहा है। तो ला नीना फेज का मतलब है कूलिंग इफेक्ट, लोअरिंग इन टेम्परेचर एवं साथ में बारिश ज्यादा होता है एवं अभी जो लग रहा है कि थोड़ा बहुत विंटर पीरियड में भी ये ला नीना कंडीशन विल प्रोलॉन्ग। तो इसमें क्या होगा, बारिश तो ऑलरेडी काफी ज्यादा हो चुका है, अभी फार्मर्स डोंट वांट मोर रेन, अभी और ज्यादा बारिश हुआ तो बहुत ही नुकसान हो जाएगा। तो इसमें बारिश अभी तक जो हुआ, जो देखा मैंने मिड ऑफ सितंबर से साइक्लोजेनेसिस पॉसिबिलिटी कम है, माने आपका सिस्टम वगैरह बनना जो अभी बंगाल के खाड़ी होते हुए डीप डिप्रेशन आगे चल रहा है, वैसा टाइप बनने का चांस नेक्स्ट वीक में भी है, पर उसके बाद कम हो जाएगा, ऑटोमेटिकली बारिश भी कम हो जाएगा। बारिश कम हो जाएगा तो इन दैट केस प्रतिचा पाउस का जो टिपिकल टेंडेंसी बताया वो रहेगा। ला नीना फैक्टर देखिए, ये कंट्री के लिए बोल सकते हैं, बारिश के लिए हमारा प्रेडिक्शन पहले ही था कि सामान्य पेक्षा जास्त पावसाची शक्यता, तो ये मोरलेस 6-7% मोर देन नॉर्मल बारिश कंट्री के लिए बोल रहा हूँ, हमारे प्रदेश के लिए काफी ज्यादा इट वाज इन एक्सेस कैटेगरी बारिश हुआ। अभी इसका जो लानिना का जो इफेक्ट इन विंटर क्रॉप चांसेस देयर, but chances there माने lowering in temperature, little bit lowering in temperature, lowering in temperature होगा। I'm not talking about Pune only, full आंध्र प्रदेश। तो तापमान कम होगा, रबी फसल के लिए कुछ कुछ जगह जो तापमान कमी होना पाहिजे तो वो जगह आपको कम तापमान मिलेगा, इन दैट केस प्रोडक्शन अच्छा होने का शक्यता है। एंड इसके अलावा और एक चीज बोलना चाहता हूँ, एल निनो ला नीना का जो मानसून या उसके बाद जो इम्पैक्ट, ये हमारे कंट्री के लिए उतना माने क्लोज रिलेशन में ऐसा नहीं है, ऐसा बहुत सारे ईयर्स है ला नीना ईयर होने के बाद, एल निनो ईयर होने के बाद जो इम्पैक्ट एक्सपेक्टेड है वैसा नहीं हुआ। ऑब्वियसली क्लाइमेट चेंज के वजह से कुछ कुछ जगह परिवर्तन देखने को मिल रहा है, मिलेगा भी। निश्चित। सही बात है सर। मैं अनिल भोकरे सर के पास जाऊंगा। सर हे जे हवामानाचे जे अंदाज असतात, गेल्या वेळेस बऱ्याचदा हवामानाचा अंदाज होता, पण मात्र बऱ्याचदा तो शेतकऱ्यांसाठी खूप दिशादर्शक ठरतो। ह्यावेळेस पाऊस खूप अति होता, म्हणजे बऱ्याचदा शेतकऱ्यांचा जो अंदाज होता किंवा पावसाचा अंदाज होता काही चुकलेला होता, पण बऱ्याच ठिकाणी पाऊसचा अंदाज हा खरोखर ठरला आणि यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांचं नुकसान, म्हणजे असं असतं की अंदाज हा असतो पावसाचा, हा शेतकऱ्यांचं किंवा येणारं जर वित्तीय हानी असेल किंवा शेतीची हानी असेल, ते टाळण्यासाठी असतो। हा कितपत फायदेशीर ठरला आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भातला खरंच दिशादर्शक शेतकऱ्यांनी त्याचा या संदर्भातला फायदा घेतला का? काय तुम्ही म्हणाल? आणि किंवा शेतकऱ्यांनी आता पुढच्या जो हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो, शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भातली? भोकरे सर. तर नक्कीच आपण जे पहिलं जे विचारलं, तर मी तर नेहमीच सांगतो आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि सर्व प्लॅटफॉर्मवर, आपण हवामानाचा अंदाजाचा खरोखर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, त्यानुसार पीक उत्पादन आराखडा निश्चित केला जातो आणि हे एक सायन्स आहे, इट इज अ सायन्स। आणि IMD विभागाने मोबाईलवर देखील एक ॲप टाकलेलं आहे, म्हणजे त्या ॲपचा देखील आपण वापर केला पाहिजे आणि त्यानुसार ठरवलं पाहिजे। आता बघा आपल्याला जे आता दिसतंय, परतीचा पाऊस, पडलेला पाऊस, परतीचा पाऊस आणि फोरकास्ट असं आहे की थंडी भरपूर राहणार आहे। मग थंडीत रब्बी हंगामात येणाऱ्या पिकांचा आराखडा आता आपण केला पाहिजे, म्हणजे जास्त थंडीला प्रिय असलेली पिकं, मग मोहरी असेल, हरभरा असेल, गहू सारखे पिकं असतील, सूर्यफूल सारखे असतील, फळ पिकं असतील, तर यांच्याकडचा आता उपलब्ध पाण्याचा ओलाव्यापासून सिंचनाची सोय उपलब्ध करून त्यांच्यासाठी आपण वापर केला पाहिजे। त्याचबरोबर असे संभाव्य प्रेडिक्शन्स आणि हे लक्षात घेता सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा पण लाभ घेतला पाहिजे, फळ पीक विम्याचा पण देखील लाभ घेतला पाहिजे, जेणेकरून आपलं पिकाला एक संरक्षण आपल्याला देण्याची हमी मिळते। कारण की निसर्ग आपल्या हातात नाहीये, पण हे आपल्या हातात आहे आणि म्हणून ते काम केलं पाहिजे। आपण जे म्हटलं तसं IMDचा अहवाल हा आता चांगल्या पद्धतीचा आपल्या हातामध्ये मिळतो, म्हणजे मोबाईलमध्ये मिळतो, दररोज मिळतो, त्याचा वापर हा नक्कीच केला पाहिजे। दुसरी गोष्ट,
ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट रेझिलियन्सला असलेलं जे काही त्याच्यावरती मात करण्याचं जे तंत्रज्ञान आहे, मग त्याच्यामध्ये पीक पद्धतीचा अवलंब आला, नंतर आंतरपीक मिश्र पीकचा अवलंब आला, नंतर मग गादी वाफ्यावरचं तंत्रज्ञान आलं आणि त्याचबरोबर संरक्षित शेतीचं ते तंत्रज्ञान आहे. हे शेतकऱ्यांनी आतापासून जर का समजून घेतलं आणि ती माहिती आपण सातत्याने जर का आपण त्यांना देत गेलो, त्यांनी विचारत गेले, तर नक्कीच त्यांचा फार फायदा आपल्या या शेतकऱ्यांना होईल. ओके. आणि मी नेहमीच म्हणतो, या वर्षाचा ओल्या दुष्काळाचा फायदा आपल्या तमाम शेतकऱ्यांनी रब्बी आणि उन्हाळी पीक जोमाने घेऊन, तंत्रज्ञानाचा वापर करून, हवामानाचा अंदाज घेऊन आपल्याला फार चांगल्या पद्धतीने म्हणजे खरीपाचं नुकसान भरून काढण्यासाठी थंडीचा पण कालावधी चांगला होणार आहे आणि एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन, एकात्मिक पीक व्यवस्थापन जर का अवलंबलं तर कमी खर्चामध्ये निसर्गाचा असलेला हवामानाचा अंदाज घेऊन आपण नक्कीच चांगल्या प्रकारचं आणि पीक विमा योजनेचं संरक्षण घेऊन आपल्याला किफायतशीर शेतीकडे जाता येणार आहे. नुसतेच शेतीची पिकं नव्हे तर फळबागांमध्ये देखील आपण चांगल्या प्रकारचं काम आपण ह्या रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये करून त्याच्यामध्ये प्रक्रिया उद्योग करून विक्री व्यवस्था निर्माण करून नक्कीच खरीपाचा हंगाम आपण भरपाई करू शकतो, एवढं नक्कीच मी आज या ठिकाणी सांगू शकतो. निश्चित सर, आपण एक शेवटच्या टप्प्याकडे जाऊ. शेवटचा माझा प्रश्न अनुपमजी सरांना असेल. सर, हे ग्लोबल वॉर्मिंग चा जो परिणाम होतोय का, की मान्सून जो आहे हा मान्सून लांबत चाललाय. बऱ्याचदा या वर्षी जूनमध्ये चालू झाला, मात्र आता काही महिने वाढत जातात. बरेच चर्चा अशी होते की कुछ ऐसा कहा जाता है कि मानसून अभी लंबा तक खींचेगा. इसका कारण क्या है? ग्लोबल वार्मिंग का 1 महीने से ज्यादा अभी कभी-कभी लेट मानसून आता है, बाद में लेट तक चलता है. तो इसके लिए बहुत नुकसान होता है. इसमें क्या है, थोड़ी-सी जानकारी चाहिए थी यस, शॉर्ट में. एक्चुअली ग्लोबल वार्मिंग तो अभी फैक्ट है। ये पूरा यूनिवर्स सब कंट्रीज ही मानते हैं एवं हमारे देश में भी, भारत देश में भी ग्लोबल वार्मिंग का इफेक्ट है। एवं अभी जो देखा गया कि ये मानसून बेसिकली हर एक साल एक यूनिक फीचर लेके आते हैं, पर आप फिर भी देखेंगे कि पूरा कंट्री कवर होने का जो डेट था एवं विड्रॉल, स्पेशली विड्रॉ होने का जो पीरियड था, ये थोड़ा बहुत एक्सटेंड हो गया। करीब 4 से 7 दिन ये पीरियड में बढ़ गया। माने जो ड्यूरेशन पहले जून टू सितंबर था, ये अभी आज के दिन में देखा जा रहा है मे बी बिकॉज ऑफ ग्लोबल, वन ऑफ द फैक्टर इज ग्लोबल वार्मिंग। और जैसे बताया कि मानसून हर एक साल एक टिपिकल फेनोमेना, एक यूनिक फीचर लेके आते हैं। जैसे ये साल आपको याद होगा प्रॉपर टाइम में मानसून आगे आया एवं मोरलेस मे बी 5-6 डेज बिफोर फुल कंट्री कवर कर दिया। पर अभी विड्रॉल फेज 1 सितंबर के बाद से ही शुरू हो जाना चाहिए था एक्सट्रीम नॉर्थ वेस्ट पार्ट ऑफ कंट्री से, तो अभी तक शुरू हुआ नहीं। होने का इमीडिएट विद इन 2 वीक्स, विद इन एटलीस्ट 10 डेज संभावना बहुत कम है। तो ये है मे बी रिजल्ट ऑफ ग्लोबल वार्मिंग और क्लाइमेट चेंज स्पेशली, उसको बोला जा सकता है। एवं इसका इम्पैक्ट जो ग्लोबल वार्मिंग या क्लाइमेट चेंज, इसका इम्पैक्ट केवल मानसून पीरियड में नहीं, इवन विंटर पीरियड में भी देखा जा रहा है। विंटर कभी-कभी देखा गया कि जितना ठंड होना चाहिए, वी आर नॉट गेटिंग दैट मच कोल्ड। तो ये मोरलेस एवं जो इमीडिएट मानसून पीरियड में जो इम्पैक्ट देखा गया, ये क्लाइमेट चेंज की वजह से की एक्स्ट्रीम टाइप ऑफ इव्हेंट, मान लीजिए मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता या अति भारी पावसाची शक्यता, ये आप देखेंगे इसका फ्रीक्वेंसी बढ़ गया, नंबर ऑफ दैट काइंड ऑफ एक्सट्रीम इवेंट्स ये बढ़ गया एवं पीरियड भी बढ़ गया, एरियाज काफी जगह में बढ़ गया। तो मुझे लगता है ये भी एक क्लाइमेट चेंज या ग्लोबल वार्मिंग का एक ऑफ कोर्स एक इम्पैक्ट ये है। एवं साइंटिफिक टीम, भारत मौसम विज्ञान विभाग का भी लोगों ने स्टडी कर रहा है एवं इसका और विस्तृत जानकारी अभी तो स्टेट लेवल में है, इसके बाद सब डिविजन लेवल, इवन जिला स्तरीय ये सब स्टडीज
इन फ्यूचर और आने का संभावना। ओके. तर एक शेवटचा लास्ट प्रश्न अनिल भोकरे सरांना, की हे ग्लोबल वॉर्मिंगचं म्हणजे थोडक्यात 1 मिनिटात 1-1.5 मिनिटात आपल्याला संपवायचं आहे, कारण वेळेचं सुद्धा बंधन आहे. दुसरा प्रोग्राम सुद्धा आहे. हे ग्लोबल वॉर्मिंग नुसार पावसाचं सगळं चेंज होत चाललंय. तर काय म्हणाल आपण 1-2 मिनिटात फक्त, की याच्यामुळे क्रॉप्स शेतकऱ्यांनी चेंज केलं पाहिजे का? हे सगळं बघून शेतकऱ्यांनी त्याचे निर्णय घेतले पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? तर निश्चितच जसं डॉक्टर अनुपम सरांनी जे सांगितलं ना, आपण जे अनेक वर्षापासून आता जे भेडसावतो प्रश्न आहे, तर निश्चितच हा जो काही क्लायमेट चेंज आणि जे ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आहे, तर नेहमीच मी शेतकऱ्यांना हे सांगेल की एकरी पीक पद्धती आपल्याला आता थोडी कमी केली पाहिजे, टाळली पाहिजे. म्हणजे एकरी पीक पद्धतीनं आपल्याला आंतरपीक, मिश्र पीक या पद्धतीकडे गेलं पाहिजे. आणि ही पारंपरिक शेतीची पद्धत होती. खरं मधल्या काळामध्ये आपण मोनोकल्चरकडे गेलो. तर मोनोकल्चर हे चुकीचं नाहीच आहे. परंतु अतिवृष्टी आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्ये ही जी बायोडायव्हर्सिटी, जैविक विविधता जी आपली नष्ट होत चालली, तर ती आपल्याला पुनर्करावं लागेल. म्हणजे मुख्य पीक जरी गेलं तर आंतरपीक सापडतं. आणि आंतरपीक जरी गेलं पण मुख्य पीक सापडतं आणि आपल्याला जमीन, निसर्ग, पाणी व्यवस्थापन या सगळ्यांसाठी ते पूरक राहतं. आणि म्हणून पहिला जो बदल केला पाहिजे तो हा केला पाहिजे की आम्हाला पीक पद्धतीच्या रचनेमध्ये आम्हाला बदल करता येईल का. दुसरं, क्लायमेट रेजिस्टन्सला सहन करणाऱ्या जातींचा वापर केला पाहिजे. नंतर आपल्याला शेतीमध्ये रिजनरेटिव्ह फार्मिंगकडे गेलं पाहिजे. म्हणजे 30% कमीत कमी आम्हाला फळबाग ठेवले पाहिजे. नंतर मग एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. जनावरांचं म्हणजे पशुधन, त्याची व्यवस्थापन हे आपल्याला पिकांबरोबर सुद्धा नीट केली पाहिजे. कारण की नुसतंच पीक पद्धतीवर आता अवलंबून राहता कामा नये. नंतर एनर्जीचे सोर्सेस आहे, पशुधन आहे, नंतर वनशेती आहे, फळबाग लागवड आहे. या सगळ्यांचा एकात्मिक शेती पद्धतीमध्ये आता अंतर्भाव केला पाहिजे. आपण एकीकडे म्हणता की सर हे सगळं जरी खरं आहे, पण आपल्याकडे जमीन धारणा कमी होत चालली. तर जमीन धारणा कमी होत असताना देखील असे मॉडेल आपण विकसित करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आलेल्या मालाची आपल्याला लगेच मार्केटला न जाता आम्हाला काही साठवणुकीचे प्रयोग करता येईल का, आम्हाला प्रक्रिया उद्योग करून आम्हाला विक्रीपर्यंत जाता येईल का, तरच आपल्याला शेतीवरचं पीक पद्धतीचं अवलंबन कमी होऊन इतर जोडधंदे, नंतर विक्री व्यवस्था, पणन व्यवस्था या आणि असलेल्या शासकीय योजनांची सांगड घालून आणि नेहमी हे म्हणतो की सायंटिफिक नॉलेजचा आधार घेतला पाहिजे. पारंपरिक शेती आणि होणाऱ्या बदलानुसार सांगितलेले बदलाव आपल्याला जर काही मिक्स केलं तर नक्कीच शाश्वत शेतीकडे आपण जाऊ शकू. आणि आपल्याला ती करण्याची गरज आहे, कारण आता तसंच आपल्याकडे अवस्था नाहीये. आणि म्हणून आपल्याला जळगावचं उदाहरण देतो, एकरी कापूस पिकापेक्षा आपल्याला आंतरपीक घेता येईल का, मिश्र पीक घेता येईल का, मक्यामध्ये आंतरपीक घेता येईल का, पीक पद्धतीचा बदलाव करून आपल्याला प्रक्रिया आणि विक्रीपर्यंत जाता येईल का, हेच एक उत्तर आता पुढच्या काळामध्ये राहणार आहे. येस सर, येस सर. धन्यवाद सर. खूप महत्वाची माहिती दिली तुम्ही. हवामान तज्ञ IMDचे माजी संचालक अनुपम कश्यपजी यांनी सुद्धा अल निनो आणि ज्या हवामान बदलाच्या खूप महत्वाच्या त्यांनी बाबी सांगितल्या. परतीचा पाऊस कसा असेल आणि शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे या संदर्भातला अनिल भोकरेजी यांनी सुद्धा मोलाचं मार्गदर्शन दिलं. आपण दोघंही वेळात वेळ काढून मॅक्स किसानसाठी, शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या प्रकारे आपण चर्चा घडवून आणली. त्याबद्दल आपल्या दोघांचं सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हाला या संदर्भातल्या काही सूचना असतील शेतकऱ्यांनी निश्चितच कळवा. आणि आपल्या काही सूचना असतील, तसंच काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा. त्यासाठी पाहत राहा मॅक्स किसान. नमस्कार. नमस्कार.